आपल्या भारतात 101 मिलियन डायबिटिक लोक राहतात आणि प्री डायबिटीज ह्याच्यापेक्षा जास्त आहे. डायबिटीज हा बाळासाठी कधीही चांगला नसतो. मग बाळाचं वजन वाढतं, ॲम्निओटिक फ्लुइड जे असतं ते वाढायला लागतं, बाळाचे ऑर्गन्स मोठे मोठे व्हायला लागतात, लंग मॅच्युरिटी बरोबर होत नाही. हा एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे ऑलरेडी डायबिटिक आहे लेडी आणि नंतर ती प्रेग्नंट झाली. 30+ एजमध्ये मुली प्रेग्नंट होतात आणि बऱ्याच वेळा त्यांना डायबिटीस असू शकतो. मग अशा लेडीजना आम्ही सांगतो की तुम्ही आधी तुमचं डायबिटीस कंट्रोल करा आणि या प्रेग्नन्सीतनं डायबिटीसची बाकी औषधं पण चालत नाही. कोणी म्हणतं की कारलं खाऊन सुद्धा खूप शुगर कमी येते, तर तसं इतकं नाही की कारलं खाल्लंच पाहिजे किंवा आपण हा आपल्याला लाईफ लॉंग आपली सोबत देणारा डिसऑर्डर आहे. मी आजार नाही म्हणणार कदाचित त्याला, पण एक प्रकारची डिसऑर्डर आहे की आपल्या शरीरात काहीतरी गडबड झालेली आहे, आपल्याला आयुष्यभर याला सांभाळायचं आहे. तर अशा गोष्टी सुरू कराव्या ज्या आपण आयुष्यभर करू शकतो. डॉक्टर, डायबिटीस असलेल्या व्यक्तीने फास्टिंग केली पाहिजे का? हा खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला प्रश्न आहे. कारण की फास्टिंग किंवा उपवास हा आपल्याकडे खूप धार्मिक तसंच इमोशनल असा एक इश्यू आहे. लोक म्हणतात की बीचवर आम्ही विदाऊट शूज चालतो किंवा आम्ही एक लॉनवर चालतो, तर तसं डायबिटीसच्या व्यक्तींनी कधीही करू नये. कारण डायबिटीसमध्ये एक पेरिफेरल न्यूरोपॅथी एक कॉम्प्लिकेशन्स असते की ज्याच्यात पायाच्या संवेदना बधीर होतात आणि मग छोटंसं काही लागलं वगैरे तर समजत नाही आणि मग जखम झाल्यावरच ते कळतं आणि मग त्याचं गँग्रीन होऊन पाय कापणे इथपर्यंत जातं. नमस्कार गाईज, मी रोहन पुष्पा मनोहर गायकवाड. तुमचं सगळ्यांचं दी RG शो या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजचा टॉपिक आपला डायबिटीस. तर डायबिटीस नेमकं काय, आपण ह्याला कसं थांबवू शकतो, काय काय कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स डायबिटीसमध्ये आहेत आणि आपण जे पाहत आहोत की यंगस्टरमध्ये ह्याचं प्रमाण जास्त प्रकारात दिसून येत आहे बिकॉज ऑफ अनकंडिशनल लाईफस्टाईल, लॉंग वर्किंग आवर्स. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आज आपण इन्व्हाइट करतोय फेमस डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर कीर्ती समुद्र. नमस्कार डॉक्टर, अँड थँक्स अ लॉट फॉर कमिंग हिअर. तर डॉक्टर, प्री डायबिटिक म्हणजे काय आणि ह्या स्टेजमध्ये जर आपण काही आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले तर आपण डायबिटीजला थांबवू शकतो का किंवा टाळू शकतो का? प्री डायबिटीस समजून घेण्यासाठी ना आपण पहिले डायबिटीस काय आहे आणि नॉर्मल काय आहे हे समजून घेऊया. जर एखादी व्यक्ती पहिल्यांदाच रक्त तपासायला गेली की डायबिटीस आहे की नाही हे बघण्यासाठी, तर रक्तातली साखर फास्टिंगला 125च्या वर आली, 2 तासांनी जेवल्यानंतर म्हणजे आम्ही PP म्हणतो त्याला ती 200च्या वर आली आणि HbA1c म्हणजे जे 3 महिन्याचं ॲव्हरेज असतं ते जर 6.5च्या वर आलं तर आपण डायबिटीस झाला असं म्हणतो. पण मग नॉर्मल लेवल सांगताना आम्ही लोक काय सांगतो की फास्टिंग शुगर 100च्या आत असायला पाहिजे, 2 तासांनी जेवल्यानंतरची शुगर 140च्या आत असायला पाहिजे आणि HbA1c ही 5.7च्या आत असायला पाहिजे. मग आता इथे तफावत आली ना, 100 to 125 फास्टिंग, नंतर जेवल्यानंतरची 141 to 199 आणि HbA1c फ्रॉम 5.8 to 6.4. तर ही जी लेवल आहे याला आम्ही प्री डायबिटीस म्हणतो. म्हणजे तुम्हाला डायबिटीस होऊ घातलेला आहे. ह्या स्टेजला जर आपण खरोखर लवकर डिटेक्ट करू शकलो तर निश्चितच तुम्ही म्हणताय तसं आपल्याला U-टर्न घेणं शक्य आहे. कारण थोडंसं अलर्ट होतो आपण आणि लाईफस्टाईल जर चेंज केली, जिथे जिथे आपलं काहीतरी चुकतंय हे जर आपल्या लक्षात आलं आणि आपण त्या सगळ्या गोष्टी सुधारल्या तर निश्चितच आपल्याला प्री डायबिटीसपासून नॉर्मल लेवलला यायला खूप मोठी मदत मिळेल. आणि डॉक्टर, साखर खाल्ल्याने डायबिटीस होतं का किंवा काही म्हणजे गोड खाल्ल्याने किंवा कुठले असे पदार्थ आहेत जे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहेत आपल्या शुगर स्पाईकमध्ये, तर तुम्ही त्याच्यावर थोडंसं जर सांगितलं तर बरं होईल. बघा, साखर खाऊन डायबिटीस झाला असं होत नाही खरं म्हणजे, पण डायबिटीस झाल्यावर मात्र आपल्याला साखर सोडावी लागते. जे कुठलेही रिफाईंड प्रॉडक्ट्स असतात, आता आपण मॅक्झिमम सगळे असे फास्ट फूड्स रिफाईंड खायला लागलो आहेत, त्याच्यामुळे कदाचित आपला ओबेसिटी वाढायला लागली आहे. म्हणजे फॅट प्रपोर्शन आपल्या
बॉडीमधलं वाढतंय आणि ते कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे डायबिटीससाठी. तर असं डायरेक्ट कोरिलेशन नाही की साखर खाऊनच डायबिटीस होतो, पण साखर खाऊन मेद वाढतो म्हणजे ओबेसिटी वाढते. काही आपण जसं मी सांगितलं की रिफाईंड फूड्स खातो त्याच्याने जी ओबेसिटी वाढते त्याने डायबिटीस होण्याची शक्यता फार जास्त असते. टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज ह्याच्यामधला डिफरन्स काय असतो? म्हणजे ॲज अ पर्सन जर तुम्ही आम्हाला समजून सांगितलं तर. निश्चितच डायबिटीसचं क्लासिफिकेशन जेव्हा आम्ही करतो त्याचं ढोबळमानाने टाईप 1, टाईप 2 आणि जस्टेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस या 3 प्रकारात होतं. मग बाकी अजून थोडेसे सेकंडरी डायबिटीस किंवा मोडी, लाडा असे, म्हणजे मोडी म्हणजे मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस, लाडा इज लेटंट ऑटोइम्युन डायबिटीस ऑफ ॲडल्ट्स, असे काही प्रकार आहेत. पण ढोबळमानाने आपण टाईप 1 आणि टाईप 2 याच्यात डिफरन्स पाहू. टाईप 1 हा ऑटोइम्युन असतो, मॅक्झिमम वेळा ऑटोइम्युन असतो. तो लहान वयात होतो, म्हणजे 20 वर्षाच्या आतल्या मुलांना होतो मॅक्झिमम वेळा. कधी कधी रेअरली थोड्या मोठ्या लोकांना पण होतो. पण ऑटोइम्युन प्रोसेसमुळे आपल्या शरीरातल्या म्हणजे आपल्या पॅन्क्रियाजमधल्या बीटा सेल्स ज्या इन्सुलिन तयार करत असतात त्या नष्ट होतात. मॅक्झिमम बीटा सेल्स नष्ट झाल्यामुळे इन्सुलिन प्रोडक्शन शरीरातलं बंद होतं आणि म्हणून डायबिटीस होतो. तर हा एक सिव्हिअर फॉर्म ऑफ डायबिटीस म्हणू शकतो. अनफॉर्च्युनेटली लहान वयात होतो. शुगर लेवल्स खूप जास्त वाढतात, म्हणजे जेव्हा डिटेक्ट होतं तेव्हा 300, 400, 500, 600 अशा रेंजमध्ये शुगर असते. आणि असा अंदाज किंवा असं म्हणजे सस्पिशन नसतं की एवढ्या लहान मुलाला डायबिटीस झाला असेल. त्याच्यामुळे सगळे सिम्पटम्स येतात, म्हणजे पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया जे आम्ही म्हणतो की एक्सेसिव्ह युरिनेशन, एक्सेसिव्ह थर्स्ट, खूप भूक लागणे आणि वजन कमी होत राहणं, तब्येत एकदम डाऊन होते. आणि मग तरीही लवकर लक्षात नाही आलं तर मग ते कोमात जातात. आणि जनरली असे अनकॉन्शियस स्टेटमध्ये काहीतरी मोठं सिव्हिअर आजार होऊन ही मुलं लक्षात येतात की यांना डायबिटीस आहे. आणि ह्याच्यासाठी हा सिव्हिअर फॉर्म ऑफ डायबिटीस आहे, हा कधीही बरा होऊ शकत नाही. ह्याला इन्सुलिन रिप्लेसमेंट ही ट्रीटमेंट आहे. टाईप 2 डायबिटीस म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, आपल्या शेजारी जे असंख्य आता आपण पाहतोय डायबिटीसचे रुग्ण, म्हणजे आज आपल्या भारतात 101 मिलियन डायबिटिक लोक राहतात आणि प्री डायबिटीस ह्याच्यापेक्षा जास्त आहे. तर हे सगळे लोक आहेत हे टाईप 2 डायबिटीसचे आहेत. टाईप 2 डायबिटीसचे पण बराच मोठा स्पेक्ट्रम आहे, म्हणजे तो लाईफस्टाईल प्रॉब्लेममुळे होतोच, म्हणजे चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होतोच. पण तो एकच फॅक्टर नाही आहे. ह्याच्यात सुद्धा आपल्या बीटा सेल्स कमी झाल्यामुळे, इन्सुलिन प्रोडक्शन कमी झाल्यामुळेच होतो, किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, म्हणजे आपण जास्तीचा मेद साचल्यामुळे, ओबेसिटी झाल्यामुळे, चुकीची जीवनपद्धती, लॅक ऑफ एक्सरसाइज, चुकीचं डाएट, स्ट्रेस, ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे जे इन्सुलिन आपल्या शरीरात तयार होत असतं ते बरोबर काम करू शकत नाही. आणि मग त्यामुळे साखरेचं मेटाबॉलिझम बरोबर होत नाही आणि शुगर लेवल रक्तातली वाढायला लागते. त्याच्यातही 3-4 प्रकार आहेत. कधी कधी त्याच्यातही ऑटोइम्युन असेल तर तो प्रोग्रेसिव्ह आहे, किंवा सिव्हिअर इन्सुलिन डेफिशियन्सी आणि इन्सुलिन रेझिस्टन्स याचं कॉम्बिनेशन असतं टाईप 2 डायबिटीसमध्ये. आणि कधी कधी काही माइल्ड असतात जे बऱ्यापैकी, म्हणजे आता आपण अनेक पॉडकास्ट असे डायबिटीसवर होत असतात आणि मॅक्झिमम त्याच्यात रिव्हर्सल ऑफ डायबिटीसवर बोललं जातं. तर हे जे एक स्पेक्ट्रम आहे टाईप 2 डायबिटीसचा, जो चुकीच्या जीवनपद्धतीने किंवा ओव्हरवेटने झालेले, त्यांच्यासाठी हा निश्चित चांगला उपाय आहे की जे रिव्हर्सलसाठी प्रयत्न करू शकतो. पण जो प्रोग्रेसिव्ह टाईप 2 डायबिटीस आहे, जिथे बीटा सेल्स कमीच होत चालले आहेत आणि इन्सुलिन प्रोडक्शन कमीच होत चालले, त्यांना मात्र हा आयुष्यभर काही ना काही औषधं घेत राहावी लागतात. तर हा बेसिक डिफरन्स टाईप 1 आणि टाईप 2चा आहे. मला वाटतं ह्याच्यातनं बरंच लक्षात आलं असेल. मॅडम, जसं आपण बोलतो डायबिटीस म्हणजे आपल्या म्हणजे येतं की बाबा डायबिटीस म्हणजे हाय शुगर, तर असेही पेशंट असतील ज्यांच्या शुगर लेवल लो असते, तर याही पेशंटला पण डायबिटीज म्हणून टर्मिनॉलॉजी देतो की त्यांना आपण काय म्हणतो, त्यांचे सिम्पटम्स काय असतात लो शुगरवाल्यांना? बघा, हाय शुगरला आम्ही हायपरग्लायसिमिया म्हणतो, लो शुगरला आम्ही हायपोग्लायसिमिया म्हणतो. नॉर्मल पर्सन असेल म्हणजे जो नॉन डायबिटिक आहे, ज्याला अगदी काहीही प्रॉब्लेम नाही, त्यांची शुगर लो झाली तरी त्यांना फारसा
फरक पडत नाही, कारण बॉडी हॅज द मेकॅनिझम टू इन्क्रीज द शुगर. म्हणजे आपल्या आप शुगर लेवलला आणण्याचं मेकॅनिझम आहे, कारण आपल्या लिव्हरमध्ये बऱ्यापैकी साठा असतो शुगरचा. आपण काही मोजून मापून खात नसतो. त्यामुळे जेव्हा शुगर लो होते किंवा लोक उपोषण करतात, उपवास करतात, तेव्हा त्यांची शुगर कशी मेंटेन होते, तर लिव्हरमधनं बरोबर सप्लाय होत जातो. आणि हे सगळे हॉर्मोनल प्ले आहेत की ज्याच्यानी शुगर लेवल मेंटेन होते. डायबिटिक पेशंटमध्ये लो शुगर होणं हे फक्त औषधांनी होतं. म्हणजे एक्सेस मेडिकेशन दिलं, इन्सुलिन घेत असणारी लोक, काही सल्फोनिल्युरिया नावाचे ड्रग्ज आहेत ते घेत असणारे लोक, त्यांनी गोळी घेतली, इन्सुलिन घेतलं पण प्रमाणात खाल्लं नाही, किंवा फीवर आलाय, काहीतरी लूज मोशन झाले, वॉमिटिंग झालं, खाल्लं नाही बरोबर आणि औषधं घेतली डायबिटीसची, तरच हा हायपोग्लायसिमिया नावाचा प्रकार होतो. आणि शुगर लेवल जर खूप लो झाली अशा कारणांनी तरी सुद्धा माणूस बेशुद्ध पडू शकतो. इतका सिव्हिअर असतो हायपोग्लायसिमिया. त्यामुळे आणि तो ताबडतोब ट्रीट केला पाहिजे, नाहीतर मग मेंदूवर त्याचा परिणाम होतो. अजून डॉक्टर, जसं प्रेग्नेंट आई असते आणि समजा त्या प्रेग्नेंट आईला डायबिटीस आहे, तर ह्याचा परिणाम त्या बाळावर पडतो का, आणि ह्याचे काय सिम्पटम्स असू शकतात आणि हे कसं ट्रीटेबल आहे? बरोबर. हा एक जेस्टेशनल डायबिटीस नावाचा प्रकार जो आहे तो प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस आहे. म्हणजे आधी त्या लेडीला डायबिटीस नव्हता, पण प्रेग्नन्सीमध्ये 5व्या महिन्यानंतर वगैरे असा हा डायबिटीस येऊ शकतो. तर याला पण हा काइंड ऑफ प्री डायबिटीसच आहे. पण तो डायबिटीस हा बाळासाठी कधीही चांगला नसतो. मग बाळाचं वजन वाढतं, ॲम्निओटिक फ्लुइड जे असतं ते वाढायला लागतं, बाळाचे ऑर्गन्स मोठे मोठे व्हायला लागतात, लंग मॅच्युरिटी बरोबर होत नाही. हा एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे ऑलरेडी डायबिटिक आहे लेडी आणि नंतर ती प्रेग्नंट झाली, तर हे पण आहे. कारण की आता जसं तुम्ही सांगितलं की यंग एजमध्ये डायबिटीस होतोय, तसं 25-30 वर्षाच्या, आणि आजकाल लेट मॅरेज आहे त्यामुळे, आणि प्रेग्नन्सी पण बरीच उशिरा प्लॅन करतात, त्यामुळे 30+ एजमध्ये मुली प्रेग्नंट होतात आणि बऱ्याच वेळा त्यांना डायबिटीस असू शकतो. मग अशा लेडीजना आम्ही सांगतो की तुम्ही आधी तुमचं डायबिटीस कंट्रोल करा. आणि या प्रेग्नन्सीतनं डायबिटीसची बाकी औषधं पण चालत नाही. फक्त एकच ड्रग आहे मेटफॉर्मिन, तो चालतो, आणि बाकी इन्सुलिन चालतं. त्यामुळे त्यांची आम्ही पहिले थेरपी चेंज करतो. त्या जर काही औषधं घेत असतील तर ते बंद करून त्यांना आम्ही, आणि HbA1c 6 आणतो त्यांची, जी की नियर नॉर्मल आहे, आणि नंतरच त्यांना प्रेग्नंट व्हायला परमिशन देतो. आणि मग त्यांना इतका चांगला कंट्रोल ठेवावा लागतो की आम्ही सांगतो की तुमच्या बाळाला कळलंच नाही पाहिजे की माझ्या आईला डायबिटीस आहे, इतकं छान तुम्ही कंट्रोल ठेवा. त्यामुळे रोज 2 ते 3-4 वेळा ब्लड शुगर तपासणं, 2-3 वेळा इंजेक्शन घेणं, हे त्यांना पूर्ण प्रेग्नन्सीभर करावं लागतं. डॉक्टर, जसं HbA1c हे आपण ऐकतो की 3-4 महिन्यांनी चेक केलं पाहिजे, तर ह्याच्या मागचं काही सायन्स आहे का? हो. काय होतं, जेव्हा आम्ही पेशंट्सना सांगतो की तुम्ही शुगर चेक करून या, फॉलोअप जनरली 3 महिन्यांनी सांगतो आम्ही, आणि ते एकच रिपोर्ट जर करून आले फास्टिंग आणि PP, आणि त्या एका रिपोर्टवर आम्ही कसं समजणार की तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे की नाही. आणि जनरली माणसाची टेंडन्सी अशी असते की आता 15 दिवसांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे ना, मग चला आता आपण छान सगळं करूया, कंट्रोल करूया, म्हणजे स्वतःचीच फसगत करून घेतात, स्वतःलाच चांगला रिपोर्ट आणून तो एक दाखवून दिला डॉक्टरला की आपण निश्चिंत. तर ह्याच्यात खूप प्रॉब्लेम्स होतात, आणि मग हे अनकंट्रोल डायबिटीस राहून पुढे कॉम्प्लिकेशन्स होतात. तर त्याच्यासाठी एक HbA1c नावाची अशी टेस्ट आहे की जी याला मग ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन असं म्हणतो. हिमोग्लोबिन हे आपल्या लाल रक्तपेशींमध्ये असतं, RBCs मध्ये, आणि आपल्या RBCचा लाईफ स्पॅन 3 महिन्याचा असतो. म्हणजे दर 3 महिन्यांनी आपल्या RBCs नव्याने तयार होतात. तर त्यामुळे तितक्या 3 महिन्याच्या काळामध्ये कंटिन्युअस ती शुगर जी रक्तात राहिली होती ती त्या हिमोग्लोबिनवर त्याचा जो परिणाम झालेला आहे, ग्लायकेशन झालं आहे, तो एक असा आम्ही काढतो की त्या टेस्टमधनं आपल्याला कळतं. आणि मग HbA1c हे छान पॅरामीटर मिळालंय की ज्याच्याने आपल्याला कळतं. तर 7च्या आत HbA1c ठेवली आपण ऑल डायबिटिक पेशंट्सनी. नॉर्मल तर 5.7 आहे, पण फॉर डायबिटिक पेशंट्स इवन इफ वी कॅन कीप इट बिलो 7, तर तुम्ही असं सगळ्या स्टडीजमधनं असं सिद्ध झालंय की डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्स ज्या आहेत त्या बऱ्यापैकी कमी होतात. त्यामुळे समजा एखाद्या व्यक्तीची HbA1c 10 होती
आणि मग ती आपण काही दिवसांनी ट्रीटमेंटनी 9 आणली तरी 1% जरी HbA1c कमी झाली तर तुमची रिस्क 20% कमी होते कॉम्प्लिकेशन्सची. त्यामुळे आणि 7च्या आत ठेवली तर आपल्याला फार चांगला त्याचा रिझल्ट मिळतो. म्हणून सांगतो सगळ्यांना की जर 3 महिन्यांनी किंवा ॲटलिस्ट 6 महिन्यांनी आपली HbA1c करत जा. सो थँक्यू डॉक्टर. तुम्ही खूप डिटेलमध्ये HbA1c वर नॉलेज दिलं आमच्यासाठी. बिकॉज कधी कधी असं वाटतं की 3 महिने 4 महिने नंतरच का, तर थँक्यू. तर डायबिटीजवर आपण काही घरगुती उपाय करू शकतो का? बघा, डायबिटीस आपण म्हणतो की हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तर लाईफस्टाईल चेंज करण्यापासूनच आपण उपायांची सुरुवात करतो. आम्ही जेव्हा डायबिटीसवर उपचार हा एक विषय घेतो तेव्हा पेशंट एज्युकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. नंतर आहार आणि व्यायाम हे महत्त्वाचं असतं. आणि मग घरगुती उपाय जे आपल्याला सांगतात म्हणजे जांभळाची पावडर खा किंवा मेथी दाणा असतो मेथी. कोणी म्हणतं की कारलं खाऊन सुद्धा खूप शुगर कमी येते. तर तसं इतकं नाही की कारलं खाल्लंच पाहिजे किंवा आपण हा आपल्याला लाईफ लॉंग आपली सोबत देणारा डिसऑर्डर आहे. मी आजार नाही म्हणणार कदाचित त्याला, पण एक प्रकारची डिसऑर्डर आहे की आपल्या शरीरात काहीतरी गडबड झालेली आहे, आपल्याला आयुष्यभर याला सांभाळायचं आहे. तर अशा गोष्टी सुरू कराव्या ज्या आपण आयुष्यभर करू शकतो. म्हणजे रोजच्या रोज कारल्याचा रस आपण पिऊ नाही शकणार आहे आयुष्यभर. मग काय कशाला करायचं? मेथी मात्र आपण खाऊ शकतो. तसंच दालचिनी वगैरे अशा जे घरगुती आवळा त्या सगळ्यांमध्ये थोडेफार गुणधर्म आहेत, मी नाही असं म्हणणार नाही. पण फक्त तेवढ्याच याने डायबिटीस हा कंट्रोल होऊ शकत नाही. जसं मी सांगितलं की हा प्रोग्रेसिव्ह प्रॉब्लेम आहे आणि फक्त लाईफस्टाईलनी होणारा नाही आहे आजार. लाईफस्टाईल ही एक कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे त्याच्यात. लाईफस्टाईलने होणारा असेल तर आपल्याला तो सुधारता येतो, जसं प्री डायबिटीस स्टेजला आलं किंवा थोडं लवकर लक्षात आलं. पण आपल्या शरीरात पण बऱ्याचशा गोष्टी झालेल्या असतात. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की लिव्हरमध्ये आपला साठा असतो. डायबिटीस झाल्यावर काय होतं की लिव्हर विनाकारण अननेसेसरी जास्त शुगर तयार करायला सुरुवात करतं, कारण शरीराला वाटत असतं शुगर कमी आहे. इन्सुलिननी शुगर पोचवल्या जात नाही आपल्या पेशींना. नंतर आपल्या पॅन्क्रियाजमधल्या बीटा सेल्स कमी झालेल्या असतात आणि दुसऱ्या एक सेल्स असतात बीटा सेल्सच्या बाजूला, अल्फा सेल्स म्हणतात. ते एक दुसरं हॉर्मोन तयार करतात ग्लुकागॉन म्हणून, जे की शुगर वाढवतं. तर बीटा सेल्स कमी झाल्यामुळे अल्फा सेल्स वाढतात आणि मग त्याच्यामुळे शुगर वाढते. आपल्या आतड्यांमध्ये एक प्रकारचं हॉर्मोन तयार होत असतं, त्याला इन्क्रेटिन म्हणतात. ते इन्क्रेटिन चांगलं असतं ज्यांनी आपलं इन्सुलिन सिक्रेशन चांगलं वाढतं. तर डायबिटीस झाल्यावर काय होतं की किंवा ते झाल्यामुळे इन्क्रेटिन कमी झाल्यामुळे सुद्धा डायबिटीस होतो. तसंच किडनी आपली विनाकारण शुगर जास्त ॲब्सॉर्ब करायला लागते. या सगळ्या गोष्टी घडत असतात शरीरात. तर हे सगळं काही सुधारणा फक्त घरगुती उपायांनी म्हणा किंवा अशा साध्या गोष्टींनी होणार नाही आहे. त्याला सुद्धा ट्रीटमेंट तेवढीच आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा सगळ्या सायंटिस्टना कारण कळायला लागलं की टाईप 2 डायबिटीस कशामुळे होतं, याला आम्ही ऑमिनस ऑक्टेट म्हणतो. म्हणजे 8 गोष्टी शरीरातल्या बिघडल्यामुळे, आणि त्या 8च्या 8 एखाद्याच व्यक्तीमध्ये असतील असं नाही, कोणात एखाद दुसरी असेल, कोणात 3-4 गोष्टी असेल. त्याच्यावरनं मग डायबिटीसच्या उपचारांची दिशा मिळाली आणि तसे जे औषध आहेत ते सगळे सायंटिस्टने शोधून काढले. आणि म्हणून औषधोपचार सुद्धा डायबिटीसमध्ये फार फार आवश्यक आहे. डॉक्टर, डायबिटीस असलेल्या व्यक्तीने फास्टिंग केली पाहिजे का? हा खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला प्रश्न आहे. कारण की फास्टिंग किंवा उपवास हा आपल्याकडे खूप धार्मिक तसंच इमोशनल असा एक इश्यू आहे. म्हणजे आता रिसेंटली मार्च महिन्यात आपल्या सगळ्या बांधवांचं हे होतं, रमजान होता. तर रमजानमध्ये त्यांना 1 महिना उपवास करायचा असतो. त्यांचं वेगळं असतं. म्हणजे उपवास म्हणजे ते सकाळी एक तर पहाटे घेतात आणि मग नंतर संध्याकाळी एकदाच जेवतात. तसंच आपल्या हिंदू धर्मात सुद्धा असे बरेचसे नवरात्रातले 9 दिवसाचे किंवा प्रदोष वगैरे असे जे असतात, त्यावेळेस पण पुन्हा कधी कधी आम्हाला त्यांचे औषधं बदलून द्यावे लागतात. आणि जर अगदीच जमणार नसेल, म्हणजे खूप अनकंट्रोल डायबिटीस असेल किंवा खूप साऱ्या गोळ्या असतील, इंजेक्शन असतील इन्सुलिनचे, तर मग आम्ही त्यांना समजावून सांगतो की जर फास्ट नाही करून चालत असेल तर खूप बरं होईल. आणि जे वीकली फास्ट असतात, समजा बऱ्याच लोकांना सोमवार गुरुवार असे करायचे असतात, तर ते पण आम्ही शक्यतो जर
कुठल्या गोळ्या चालू आहे किंवा कुठली औषधं चालू आहे ह्याच्यावर हे खूप डिपेंड करतं. पण डॉक्टरांशी नक्की बोललं पाहिजे ह्या विषयावर. स्वतःच्या मनाने घ्यायला म्हणजे एकदम उपास करून केला असं नको करायला, कारण त्याच्यात मग तुम्ही जे मगाशी बोलत होतात की हायपोग्लायसिमिया होणं, शुगर एकदम लो होणं, अशी होण्याची भीती अशा वेळेला खूप असते. त्यामुळे जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकतो. ओके. सो डॉक्टर, डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी डाएट आणि एक्सरसाइज ही कशी प्लॅन केली पाहिजे? खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण आपण नुसतं ऐकत असतो की हां जीवन पद्धती बदला, डाएट करा, एक्सरसाइज करा. आणि डाएट तर तुम्ही सर्च करायला गेलात तर आता म्हणजे 1000 प्रकारचे डाएट तुम्हाला मिळतील. आणि दरवेळेला कोणीतरी नवीन डाएट आणतं, मग कोणीतरी आपलं नवीन डाएट करतं, त्याचे सुरुवातीला खूप चांगले फायदा मिळतो आपल्याला, आणि मग नंतर पुन्हा आपण जसं आहे तसंच होतो. त्यामुळे माझा नेहमीच असा सल्ला असतो की जे डाएट तुम्ही नेहमी करता पाळू शकाल ते शक्यतोवर करावं. आपलं जे जेवण आहे पूर्वापार अनेक वर्षांपासून चालत आलेलं, ते खरं म्हणजे खूप संपूर्ण परिपूर्ण आहार आपण घेत आलेलो आहोत पहिलेपासून. त्याच्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स याचं प्रमाण जे असायला पाहिजे तसंच होतं. पण जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली तसं तसं काय झालं की डाएट खूप बदलायला लागलं. बाहेरचं अन्न जास्त झालं, फास्ट फूड जास्त झाले, आणि मग हाय कार्बोहायड्रेट आणि हाय फॅट डाएट हे खूप जास्त प्रमाणात व्हायला लागलं. ह्याचा दुष्परिणाम सध्या आपल्याला भोगावा लागतो आहे. तर कार्बोहायड्रेट्स अराउंड 50 to 60% मॅक्झिमम, फॅट्स असे 25% पर्यंत, आणि प्रोटीन्स पण 20 to 25% पर्यंत असं आपलं असायला पाहिजे. मग मिनरल्स, विटॅमिन्स हे पण आपल्याला त्या डाएटमधनं मिळायला पाहिजे. त्यामुळे हिरवा भाजीपाला, फळावळ हे सगळं आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड झालं पाहिजे. प्रोटीन चांगल्या प्रपोर्शनमध्ये जायला म्हणजे मग डाळी, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ हे सगळं जायला पाहिजे. नॉन व्हेजिटेरियन खात असाल तर त्याचा पण एक भाग असतो. शेवटी पुन्हा इंडिव्हिज्युअलाइज डाएट आणि आमचं इंडिव्हिज्युअलाइज थेरपी हे प्रत्येक डायबिटीसच्या व्यक्तीसाठी आम्ही मानतो की करायला पाहिजे. असं नाही आहे की आज हा एक आजार आहे म्हणून त्याला हीच ट्रीटमेंट प्रत्येकाला मिळेल. आज 10 व्यक्ती माझ्यासमोर उभ्या केल्या डायबिटीस असणाऱ्या, तर त्या प्रत्येक 10 लोकांचं आहार वेगळा राहील, व्यायामाचं प्रिस्क्रिप्शन वेगळं राहील, औषधांचं प्रिस्क्रिप्शन वेगळं राहील. हे लक्षात घेऊन आपण सांगायला पाहिजे. व्यायामासंबंधी मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की जर एखादी व्यक्ती आत्तापर्यंत वयाच्या 40पर्यंत व्यायाम केलेला नसेल आणि अचानक आता डायबिटीस झाला असं म्हटल्यावर, डॉक्टरांनी सांगितल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी उठून आपला पळायला गेले, असं नको करायला. कारण की आपल्या शरीराला सवय नसते. नंतर तोपर्यंत 40पर्यंत आपल्या शरीरात आधी आतमध्ये काय झालेलं आहे, आपलं हार्ट कसं काम करत आहेत, आपल्या कॉरोनरीज बरोबर आहेत की नाही, हे सगळं चेक करायला पाहिजे. त्यामुळे कार्डियक इव्हॅल्युएशन करून घेऊन ECG, स्ट्रेस टेस्ट हे करून मग व्यायामाला सुरुवात करायला पाहिजे. कधीही व्यायाम हा थोड्या प्रमाणात सुरू करून मग हळूहळू वाढवायला पाहिजे. असं नाही आहे की काहीतरी महागडं जिमच लावायला पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे, असं काही नाही आहे. पण व्यायाम करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. एल्डरली लोकांनी बॅलन्सिंगचा विचार करायला पाहिजे, कारण बॅलन्स जाऊन जर पडले तर फ्रॅक्चर होण्याची खूप भीती असते आणि मग त्याच्याने फार कॉम्प्लिकेशन्स होतात. तर पायांची खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे. कधीही अनवाणी चालायचं नाही. लोक म्हणतात की बीचवर आम्ही विदाऊट शूज चालतो किंवा आम्ही एक लॉनवर चालतो, तर तसं डायबिटीसच्या व्यक्तींनी कधीही करू नये. कारण डायबिटीसमध्ये एक पेरिफेरल न्यूरोपॅथी एक कॉम्प्लिकेशन्स असते की ज्याच्यात पायाच्या संवेदना बधीर होतात आणि मग छोटंसं काही लागलं वगैरे तर समजत नाही आणि मग जखम झाल्यावरच ते कळतं आणि मग त्याचं गँग्रीन होऊन पाय कापणे इथपर्यंत जातं. त्यामुळे प्रॉपर शूज, ते जे शूज रोज आपण व्यवस्थित बघायचे की त्या शूमध्ये पण काही खडा किंवा काही नसला पाहिजे. शूज विकत घेताना सुद्धा संध्याकाळच्या वेळेस विकत घ्यायला पाहिजे, कारण संध्याकाळपर्यंत आपण कंटिन्युअस काम करत असतो, बसले असतो, तर पाय थोडेसे सुचतात. मग साईज जो सकाळी घेतलेला असतो तो संध्याकाळपर्यंत टाईट होतो, मग शू बाईट होणं, त्याच्यातनं जखम होणं. तर हे सगळे गोष्टी पाहायला पाहिजे. रेटिनोपॅथी म्हणजे विजनला प्रॉब्लेम असेल तर पुन्हा व्यायाम करताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं विजन कसं आहे. योगासनं करणं पण खूप चांगलं आहे, पण प्राणायाम करताना जे
म्हणजे श्वसनाचे प्रकार असतात ते सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम डोळ्यांचा नाही येणं हे पाहून करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर म्हणून कुठलीही गोष्ट करा डॉक्टरांच्या सल्ल्याने करा, एवढं एक मी नक्की सांगेन सगळ्यांना. ॲग्रीड. डॉक्टर, डायबिटीसमुळे बॉडी ऑर्गन्सवर काही परिणाम होतो का? निश्चितच. डायबिटीस आपण का मॅनेज करतोय, कारण मॅक्झिमम डायबिटीसचे पेशंट तर म्हणतात मला काहीच त्रास होत नाही, शुगर 250 असली तरी मला कुठे काय होतंय, म्हणजे जर तपासली नाही तर कळणार पण नाही की यांना डायबिटीस आहे. मग मी का ट्रीटमेंट घ्यावी हा कोणाचाही प्रश्न असू शकेल ना. ट्रीटमेंट याच्यासाठी घ्यावी लागते की फ्युचरमध्ये आपल्याला डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत. ज्यांची HbA1c व्हॅल्यू नेहमी 7च्या वर राहते त्यांना हे कॉम्प्लिकेशन्स होतातच. फक्त कधी होणार ते आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. काही लोकांना अनफॉर्च्युनेटली काही महिन्यात वर्षात होतात, काही लोक लकी असतात त्यांना 10-15 वर्ष होत नाही. पण जसं आता वय कमी कमी होत चाललंय, म्हणजे 30व्या वर्षी जर तुम्हाला डायबिटीस झाला असेल तर कमीत कमी आज तुम्हाला 40, 45, 50 वर्ष तर डायबिटीसला सांभाळायचं आहे. त्यामुळे डायबिटीस जर कंट्रोलमध्ये नसेल तर होणारे कॉम्प्लिकेशन्स आम्ही डिवाइड करतो मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर. म्हणजे काय, व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स होतात म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या डॅमेज होतात. त्या संपूर्ण शरीरात रक्तवाहिन्यांमधनं जास्त साखरेचं रक्त वाहत असतं. तर त्यामुळे काही ना काही इजा आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या सरफेसला होत असते, ज्याला आणि छोट्या छोट्या रक्तवाहिन्या जेव्हा डॅमेज होतात तेव्हा त्याला मी मायक्रोव्हॅस्क्युलर म्हणतो. म्हणजे किडनी, डोळे आणि पाय ह्यांच्या रक्तवाहिन्या. आणि मोठ्या रक्तवाहिन्या जेव्हा डॅमेज होतात म्हणजे हृदय, मेंदू आणि पुन्हा पायाच्या मोठ्या रक्तवाहिन्या. तर त्याच्याप्रमाणे ह्या कॉम्प्लिकेशन्स डिव्हाइड झालेल्या आहेत. म्हणजे डायबिटीसनी किडनी खराब होण्याला आम्ही म्हणतो डायबिटिक नेफ्रोपॅथी, डोळ्यांचं म्हणतो आम्ही डायबिटिक रेटिनोपॅथी, पायांच्या नर्व्हजना डॅमेज होतो त्याला आम्ही म्हणतो डायबिटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी. हे झाले मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन. आणि मॅक्रोव्हॅस्क्युलरमध्ये कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हार्ट डिसीज जो होतो तो, स्ट्रोक म्हणजे ब्रेनमध्ये रक्तवाहिनीला प्रॉब्लेम झाल्यामुळे जो होतो तो म्हणजे पॅरालिसिस होणं, आणि पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणजे पायांच्या रक्तवाहिन्या बंद होतात म्हणजे तेव्हा गँग्रीन होतं बघा. तर हे गँग्रीन बद्दल आपण ऐकलं असेलच सगळे. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स डायबिटीसने होतात. आता नवीन एक लक्षात आलंय, म्हणजे खरं होतं ते पूर्वीपासून पण आम्ही फारसं त्याला जास्त महत्त्व देत नव्हतो कारण ते व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन नाहीये. एक लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर किंवा मेटाबॉलिकली असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज हे आता खूप टर्मिनॉलॉजी आली आहे की नॉन अल्कोहोलिक म्हणजे माणूस दारू पीत नसला तरी सुद्धा त्याला सिरोसिस होतो. तर तो डायबिटीसमुळे, म्हणजे हा प्रॉब्लेम झाल्यामुळे लिव्हर सुद्धा खराब होऊ शकतं. तर असे सगळेच अवयव आपले डॅमेज होऊ शकतात. बाकी मग फ्रोझन शोल्डर आणि हे छोटे मोठे तर असतातच. म्हणजे आज तुम्ही कुठल्याही कारणासाठी जेव्हा डॉक्टरकडे जाता तर डॉक्टर पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्हाला डायबिटीस आहे का. आणि जर त्यांना कुठलंच कारण सापडलं नाही तुमच्या आजाराबद्दल तर ते डायबिटीसवर आपण अगदी बेमालूमपणेच ठप्पा मारू शकतो की हां मग हे डायबिटीसमुळेच आहे तुम्हाला. तर इतकं डायबिटीसने काही पण होऊ शकतं. मॅम, जसं हे डायबिटीस आपण बघतो की यूथमध्ये जास्त दिसतं, तर याचं एक अवेअरनेस सेशन हे ग्रॅज्युएशनमध्येच आपल्याला दिला पाहिजे का? बिकॉज खूपदा काय असतं की लॉंग वर्किंग आवर्स, जे आता कॉम्पिटिटिव्ह लाईफस्टाईल आहे, भरपूर कॉम्पिटिशन खूप वाढलं, त्यामुळे आपण काळजी नाही घेत डाएटची किंवा लॉंग वर्किंग आवर्स, ट्रॅव्हलिंग खूप असतं. आणि हे OTT हा नवीन प्रकार निघाल्यामुळे लेट नाईट झोपतात. तर ह्याचं अवेअरनेस सेशन आपण कॉलेजेसमधनं स्टार्ट केलं पाहिजे की ऑलरेडी आहेत असं? कदाचित डायबिटीसवर ॲज सच असे अवेअरनेस सेशन्स नसतील होत, पण हे ना ह्युमन नेचर आहे. जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण खरोखर ती काळजी घेत नाही. यंग एजमध्ये असं वाटत असतं की नाही मला काय होणार आहे, मला ही एक बेफिक्री वृत्ती आपली सगळ्यांचीच आहे. पण एक्सरसाइज हे मला असं वाटतं की अगदी लहानपणापासनं तो कंपल्सरी ठेवलाच पाहिजे. जसं आपण सकाळी उठून दात घासतो आणि रोजची आंघोळ करतो तसं रोज व्यायाम हा मला असं वाटतं अगदी अंगवळणी पडलाच पाहिजे. म्हणजे मग तुम्ही कुठेही जा, 10वीत असो दे, 12वीत असू दे, तुम्ही लॉंग अवर्स काम करत असू दे, पण तुम्हाला एक
अर्धा तासाचा एक्सरसाइज करणं कंपल्सरी आहे. हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं खूप फायदा होईल. तसंच खाण्याविषयी शक्यतोवर घरचं खाणं आणि फास्ट फूड अवॉइड करणं, बाहेरचं शक्यतोवर प्रोसेस्ड फूड न खाणं, एवढं जरी केलं तरी मला वाटतं खूप फरक पडेल. हेल्थ ही सगळ्यांची खूप चांगली राहील आणि लवकर होणारा डायबिटीस आपण पुढे ढकलू शकतो. नक्की मॅम, बिकॉज हेल्थ इज वेल्थ, यू नो व्हॉट वी से. आणि तुम्ही हे जे अवेअरनेस किंवा हे जे एवढे इन्साइटफुल डिटेल्स आम्हाला डायबिटीजवर दिली, त्यांनी भरपूर माझेही प्रश्न जे होते ते नक्की सॉल्व्ह झाले. आणि ऑफकोर्स गाईज, थँक्स अ लॉट डॉक्टर. यू नो तुम्ही खूप डिटेलमध्ये आम्हाला समजावलं आणि एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये समजावलं. म्हणजे असं नाही की अशी कुठली टर्मिनॉलॉजी नाही की आमच्यासारख्या ऑडियन्सला ती कळणार नाही. सर धन्यवाद मनापासून, तुम्ही आलात, तुमचा टाईम दिलात मॅडम, खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. सो गाईज, आमच्या दी RG शो या पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया विथ न्यू टॉपिक, न्यू एक्सपर्ट. थँक्यू. नमस्कार. जय हिंद.